टाळ्यांनी स्वागत करा सन्माननीय चांगदे सरांचं. धन्यवाद. वीज गेली की काय काय होतं त्यातला हा प्रकार आहे. आज वीज गेली तर आपण काहीतरी वेगळं करूया. आता आमची मुकुलदादांनी सांगितलं काहीतरी बोलायचं आहे, खंड पडू द्यायचं नाही. एक लहानपणी प्रत्येकाचे लहानपण, आता आम्ही खूप छान लहानपण जगलो, पण आता या पिढीला लहानपण नाही. लहानपणी नदी व्हायची, नदीच्या काठी घर राहायचे, घरात एक म्हातारी राहायची, ती काहीतरी करायची, अशी एक जुन्या काळची गोष्ट आहे. लहान मुलांना सह मोठ्यांना याचा आनंद मिळेल. कथेचं स्वरूप नाव आहे शेवयाची खीर. यामध्ये कावळ्याची भाषा बोललेली आहे. कावळ्याची भाषा कोणाला अवगत असेल तर त्यांनी हे रिपीट करून द्यावं आणि 501 रुपये माझ्याकडनं बक्षीस घेऊन जावं. क्या बात. आणि कथा कशी आहे, एक छोटस अमरावती, छोटस होतं तेव्हा, एक छोटस गाव होतं. अंबा नाला, तेवढा नाला नव्हता, नदी होती, छान वाहत होती, त्याच्या काठाने एक छान एक झोपडी होती. झोपडीमध्ये म्हातारी नेहमी राहायची. महालात म्हातारी कधी राहत नाही, झोपडीत राहते, आजकाल नाही मिळत पाहायला. तर ती म्हातारी राहायची. म्हातारी त्यावेळच्या 200 वर्षापूर्वीच्या काळातले एक शेवया, आपलं त्याला सरगुंडे म्हणा, शेवया करायची. शेवया करताना ती अंगणात बसली, अंगणात बसल्यानंतर शेवया करत होती. त्यावेळचे पशुपक्षी खूप हुशार होते. तेव्हा एक कावळा आला. कावळा म्हातारीला म्हणा, ए म्हातारी काय करते तू? लहान मुलांना आवडेल, सह मोठ्यांनाही आवडेल. हे काय करते? म्हणे हे शेवया आहे. शेवया ह्या दुधात साखर टाकून ते शिजवून खायचे आहेत. गोड असतात हो, खूप छान लागतात. मग त्या कावळ्याला सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि तो म्हणाला की याच्यासाठी काय करावं लागेल. तो म्हणे तुझं तोंड कुठे तू मारतो, तू तोंड धुवून ये. त्या काळी आंघोळीसह सगळे प्रोग्राम नदीकाठी व्हायचे, म्हणून तो उडत उडत नदीकाठी गेला. आणि नदीकाठी गेल्यानंतर त्या वाहत्या पाण्याला सुद्धा शब्द होते, बोलायचा. त्या म्हणाला की मला तोंड धुवायचं. तू नदी पण म्हणाली तू कुठेही तोंड मारतो, तू मडकं आण, मी त्या मडक्यात पाणी भरून देते आणि पाणी भरल्यानंतर तू तोंड धु. तर मडकं कुठं मिळतं? आता लहान मुलं नाही, पण मी प्रश्न उत्तर होऊ शकतात. मडकं कुठं मिळतं? तो कुंभाराजवळ. तो कावळा गावाच्या उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला एक वस्ती असायची प्रत्येक गावात. आता कुठे राहते? कुंभाराचा वाडा होता. त्या कुंभाराच्या वाड्यात गेला. त्या कुंभाराला म्हणाला, आता इथून कावळ्याची कथा सुरू होते, कावळ्याची बोली सुरू होते. तो म्हणाला कुंभाराला, एक कुंभुरली घडमड कुल्ली, कुल्ली म्हणजे मडकं, एक कुंभुरली घडमड कुल्ली, भरपाण उल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊली, शेवयाची खीर खाऊल्ली. तो म्हणे दादा, कावळे दादा, माझ्याजवळ मडकं शिल्लक नाहीये, तू माती घेऊन ये. तू माती कुठे मिळालं त्याला माहित आहे. त्यांनी पत्ता दिला. तो उडत उडत मातीजवळ गेला. ए मातुल्ली, दे कुंभुरली घडमड कुल्ली, भरपाण उल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊली, शेवयाची खीर खाऊल्ली. ती म्हणे मला खणून घे, खणून घेऊन जा, मला काहीच नाही, कोणी नेलं तरी चालतं. तर खणायसाठी त्या काळी हरणाचे शिंग वापरायची, हरणाचे शिंग वापरायचे. म्हणून लगेच तो कावळा उडत उडत जंगलात गेला. जंगलात एक हरण शोधलं, शेवयाची खीर खायची होती म्हणून. हरणाकडे गेला, हरणाला शोधलं आणि हरणाला म्हणाला, ए हरणुल्ली, दे शिंगुल्ली, खणमट्टुल्ली, दे कुंभुरली घडमडकुल्ली, भरबाणुल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊल्ली, शेवयाची खीर खाऊल्ली. तर म्हणा माझ्या डोक्यावर आहेत, माझ्या डोक्यावर आहे, तर माझ्या डोक्यावर तर ते एक हरणाचं शिंग घेऊन जा, तुला जे काम करायचं ते करून घे. त्या काळी शिकारी कुत्रे राहायचे जे हरणांचे सगळं हे करायचे, म्हणजे युद्ध करायचे किंवा शिकार करायचे. त्या शिकारी कुत्र्याकडे जा. त्या शिकारी कुत्र्याकडे गेल्यानंतर तो काय म्हणाला, एक त्या कुत्र्याला म्हणाला, एक कुत्तुल्ली लढणुल्ली पडशिंगुल्ली खणमट्टुल्ली, दे कुंभुरली घडमडकुल्ली, भरपाणुल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊल्ली, शेवयाची खीर खाऊल्ली. तर कुत्रा म्हणाला, मी अशक्त आहे. आणि तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा अशक्तावर एकच उपाय आहे, गाईचं दूध. आता विसरले, पण तेव्हापासून आहे ते, ताकदवान व्हायचं तर गाईचं दूध घ्यायचं. तर तो गाईजवळ गेला. दूध कोणी म्हणे गाईजवळ गेला. काय म्हणाला, ए गायुल्ली, दे दुधुल्ली, पी कुत्तुर्ली, लढणरुल्ली, पडशिंगुल्ली, खणमट्टुल्ली, दे कुंभुरली घडमडकुल्ली, भरपाणुल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊल्ली, शेवयाची खीर खाऊल्ली. तो ती गाय म्हणे, बेटा मला, कावळे भाऊ, मला दूध तयार करायला चारा लागतो, चारा कुठे मिळतो? मग परत तो चाऱ्याजवळ गेला, वनात गेला. त्याला कापायचं होते, त्याला गाईला द्यायचं होतं. तर चारा कापायला विळा लागतो. तो विळा कुठे मिळतो? परत गावाच्या एका विशीवर लोहार वस्ती असते, तिथे गेला. त्या लोहारला म्हणा, ए लोहरली, दे विळुल्ली, काप गवतुल्ली, खाय गायुल्ली, दे दूधुल्ली, पी कुत्तुर्ली, लढणुल्ली, पडशिंगुल्ली, खणमट्टुल्ली, दे कुंभुरली घडमडकुल्ली, भरपाणुल्ली, धुचुचुल्ली, म्हातारी घर जाऊल्ली, शेवयाची खीर खाऊल्ली. तर म्हणे विळा आहे, तयार आहे, गरम आहे. तो गरम आहे, पण याच्यात
जिभेवर त्या शेवयाच्या खीर खायची लालच होती, पाणी टपकत होतं. तो म्हणे मला न्यायचं आहे. ते कसं न्यायचं? तो तयार झालेला विळा त्यांनी ठेवला, विळ्याचं पातं असं ठेवलं. मग तो पायाने धरून उडायला गेला. पायाला धरून उडायला गेला तर पाय भाजले. मग तो काय म्हणाला की मी नेतो कसाही, मला शेवयाची खीर खायची आहे. म्हणून त्यांनी मानेवर घ्यायचा प्रयत्न केला. मानेवर ते विळाचं पात घेतलं आणि उडायचा प्रयत्न केला. तेव्हाच अविचार केला आणि मान अलग पडली, धड अलग पडलं. कुठल्याही गोष्टी करताना अविचार करू नये, सगळ्या गोष्टीचा विचार करावा. आणि शेवटचं ते एक सांगतो की हे जे कावळे त्यावेळेला बोलायची ना, आजही बोलतात, फक्त आपल्याला ऐकायला येत नाही किंवा आपल्याला समजायला येत नाही. हे विश्व खूप सुंदर आहे आणि त्या विश्वात हा 401 तासाचा रेकॉर्ड आहे. वेगळा अमरावतीकरांचं किंवा विदर्भीयांचं एक मानाचं चिन्ह आहे. या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि हे 501 रुपयाचं आणखी सांगतो की हे जे शेवटचं आहे, एक लोहरली दे विळुली काप गवतुल्ली खाय गायली दे कुंभुरली घणबड कुल्ली भर पाणुली दूध चुचुल्ली म्हातारी घर जाऊली शेवयाची खीर खावली. हे सलग न थांबता म्हटलं तर 501 रुपये आत्ता देतो. धन्यवाद. धन्यवाद. चंद्रकांत उर्फ बाळासाहेब चांगदे, आपलं अप्रतिम सादरीकरणाबद्दल. आणि यानंतर मी आमंत्रित करतो